नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा. तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. गणपती गौरी झाले, नवरात्रही झालं, आता काही दिवसांनी दिवाळी पण येईल. म्हणजे काय आहे, हे काही श्रावणापासूनचे जे महिने पुढचे सुरू होतात, ह्या पूर्ण महिन्यामध्ये इतकी आपल्या सणावारांची एक लाईन लागलेली असते. अर्थातच त्या सगळ्यामध्ये आपल्याला खूप आनंद येतो, खूप मजा येते आणि ते सगळं करतानाही आपल्याला खूप त्याचा एक ती ओढ असते आपल्या मनात की आपण हे करायला पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, आपली ती संस्कृती आहे असं आपल्याला सारखं वाटत असतं की आपली ही संस्कृती आपण हे करायचं आणि आपल्याला आवडतं. खूप खूप धमाल येते आणि खूप मजा पण येते. गणपती आले, गौरी आले की ते सुद्धा करण्यामध्ये कसा वेळ जातो हे कळत नाही. घरात आनंदी वातावरण असतं. आणि नवरात्रामध्ये सुद्धा 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, 9 रंगाच्या साड्या, नटणं मुरडणं हे तर स्त्रियांसाठी खूप म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट असते. आणि हे सगळं करताना घरातले सुद्धा सगळे खूप आनंदी आणि खुश असतात. आणि कुठे हे सगळं केलं जातं आणि केव्हा हे संपतं हे सुद्धा कळत नाही अजिबात. पण संपल्यानंतर मात्र मग जाणवतं की अरे हो, आता काय दमलो बाबा आपण, आता पाय दुखा लागलेत, गुडघे दुखा लागलेत, पाठ दुखा लागली आहे. आणि मग हुश असा हा एक शब्द स्त्रियांच्या तोंडून निघतो. तसंच एकदा आम्ही गप्पा मारत बसलो होतो सगळ्या नवरात्रीनंतर. आता काय करायचं आपण, तर आता आपण थोडंसं एक श्रमपरिहार असा करायचा म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलो बरं का. आणि एकत्र आलो आणि मग सगळ्या मैत्रिणीचे तारे तोडणे सुरू झाले. मग सगळ्यांचं म्हणणं असं, एक जण म्हणाले की अगो बाई इतकं दमायला झालं काय सांगू तुला, आणि काय सांगायचं बाई, आता गुडघे दुखायलेत खूपच. दुसरी म्हणाली अगं हो ना, काय बाई पाठ दुखायली. तिसरी म्हणे अगं तळवे इतके दुखायलेत पायाची की कसं करणार आता, म्हणजे खूपच त्रास व्हायला लागला. म्हणजे करताना खरंच जाणवलं नाही गं, आपण खूप उत्साहात केलं. मग ते जाणवलं नाही म्हणजे का नाही जाणवलं, कारण तेव्हा तुमच्यामध्ये उत्साह असतो, आनंद असतो आणि म्हणून तुम्हाला तुमच्या त्या वेदनेची झळसुद्धा पोचत नाही. तुमच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे आपल्याला हे करायचं आहे आणि हे आपण करणार आहोत, त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो आणि म्हणून हे करणार आहोत आपण. तर ही एक गोष्ट आपल्या मनात ठाण मांडून बसलेली असते आणि म्हणून आपण ते सगळं असं छान आनंदाने करतो आणि आपलं काय दुखतंय, कुठं खुपतंय ह्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं. त्याचं मेन कारण काय असतं, तर सगळा लोचा असतो मेंदूचा. ह्या मेंदूमध्ये तुम्ही जे काही घालाल ते तसंच्या तसंच तुमच्या आचरणात येणार. आणि म्हणून नेहमीच आपण आपल्या मेंदूमध्ये जे काही भरतो ते सगळं पॉझिटिव्ह भरायचं. परंतु ते सगळं संपल्यानंतर जेव्हा हा थकवा जाणवायला लागतो तेव्हा काय होतं, कारण आपण एंगेजच नसतो, बिझीच नसतो आणि त्यामुळे होतं काय की आपले अवयव बोलत आहेत हे कळायला लागतं, कधी कधी तळवे बोलत आहेत हे कळायला लागतं. अशा सगळ्या गोष्टी मग जाणवायला लागतात. म्हणून माणूस उत्साहाच्या भरात खूप काही सारं करून जातो आणि नंतर तो उत्साह ओसरला की मग मात्र त्याला लक्षात येतं की अरे आता हे आपलं दुखणं सुरू झालेलं आहे. तर हा उत्साहच कायम ठेवला तर हे दुखणं कळणार नाही. आणि आणखीन एक दुसरी मैत्रीण म्हणाली, तिसरी मैत्रीण म्हणाली की अगं हो बरोबर आहे, हे सगळं दुखतं पण काय करणार बाई, घरात मदतीला कोणीच नाही. मग चौथी म्हणाली कोणी नाही म्हणजे काय, तुझ्या घरात सून आहे ना, आता झाली ना 5-7 वर्ष तिच्या लग्नाला, मग ती मदत नाही करत का तुला. मग पहिली लगेच म्हणाली की अगं मदत म्हणजे काय, मदत करत असेलच ना थोडीफार तरी. मग लगेच चौथी म्हणाली की हो अगं ती मदत करते, पण करते म्हणजे काय, पण ती मदत करणं म्हणजे तिचं अगदी वरचं असतं गं, आपण तिला कसं म्हणणार कर म्हणून. पण सगळी खरी मुळातली मदत तर मला माझीच करून घ्यावी लागते ना, सगळी तयारी तर मलाच करावी लागते, तिची कुठे त्याच्यामध्ये मदत होते. पण दुसरी लगेच म्हणाली की अगं मग म्हणून काय झालं, तू तिला सांग ना, ती करेल. अगं कुठून गं बाई करणार ती, एकतर नोकऱ्या असतात ह्या सगळ्यांच्या आणि नोकऱ्या असल्यानंतर मग ते कधीतरीच घरी असतात. मग घरी असल्यानंतर आपण त्या दिवशी म्हणायचं की तू हे कर ते कर, हे आपल्याही मनाला बरं वाटत नाही, म्हणून मी काही तिला सांगत नाही. लगेच तिसरी म्हणाली नाही गं बाई असं कुठे, मग सुनेचा काय उपयोग, तिने करायलाच पाहिजे ना, तिने मदत नाही केली तर कसं होणार. एक वेळी नोकरी नसेल केली तरी पण चालेल, परंतु मदत तर करायलाच पाहिजे, कारण हे आपल्या सगळ्या रीती परंपरा आहेत, हे सगळे आपले पूर्वजांपासून चालत आलेले म्हणजे धर्म वगैरे रीती आहेत, तर सगळं हे आपण करायलाच पाहिजे. त्याच्यावर पहिलीने उत्तर दिलं की मला एक सांगा, तुम्ही हे सगळं बोलताय पण हे सगळं कधी तुम्ही सुनेला सांगितलं का, की आपल्याकडे जे चालीरीती आहेत, जे धर्म आहे, ज्या परंपरा आहेत ह्या सगळ्यांनी तुम्ही करायच्या आहेत,
तुम्ही नोकरी करा का काही करा, पण तुम्हाला हे सगळ्यांना करायचं, हे तुम्ही सांगितलं का तुमच्या सुनेला? त्यावर मात्र सगळ्या चिडीत चूप, कोणीच बोलल्या नाही, एकदम शांत बसल्या. सगळ्यांचं बोलणं अगदी शांतपणे ऐकत होते. मी म्हटलं बोलू द्या सगळ्यांना, पाहूयात आपण नंतर बोलूयात सगळ्यात शेवटी. कोणी तेही विचारलं तर बोलायचं, नाही तर नाही बोलायचं. मग सगळ्यांचे जेव्हा तारे तोडून झाले तेव्हा नंतर मग एकीनं विचारला की का गं, तुझ्या पण घरी सून आहे ना, मग तू कशी काय एवढी शांत? मी म्हटलं बाई, माझ्या घरी सून आहे, तिला जेव्हा करायचं तेव्हा तिने ते सगळं केलं आणि ती करते, आणि ती जे काही करते त्याच्यात मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. उगाचच नावं कशाला ठेवायची? जे करतात ते चांगलं करतात हे बघायचं, आणि जे आपल्याला पटत नाही किंवा आवडत नाही ते सोडून द्यायचं. माझ्या सुनेने केलं सगळं. आता ती आपल्या सगळ्या चालीरीती किंवा या ज्या सगळ्या परंपरा आहेत, हे सगळे जे रीतिरिवाज आहेत, हे सगळे जे धर्माप्रमाणे चालणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या तिला नाही माहिती. पण तिने लग्नानंतर 5-6 वर्ष पूर्ण केलं, तेव्हा ती रिकामी पण होती, तेव्हा तिने ते केलं. पण आता ती रिकामी नाही आहे, आता ही काळाची गरज आहे. त्यामुळे ती नोकरी करते. तर ती नोकरी करते, मूल सांभाळते, नवऱ्याचं पण बघते, घरही सांभाळते, येणाऱ्याही पाहते. एवढं सगळं करून परत तिने आपल्यालाही मदत करावी, उलट आपणच तिला मदत करावी असं माझं म्हणणं आहे. सो मीच तिला मदत करत असते जशी जमेल तशी. पण कसं आहे ना, तिच्याकडनं आपण अपेक्षा ठेवली आणि ती पूर्ण नाही झाली तर आपण दुःखी होणार, मग तिच्याबद्दल आपल्या मनात वेडवाकडे येणार. त्याच्यापेक्षा आपण अपेक्षा न ठेवता आपण जेवढी मदत करता येईल तेवढी मदत जर करण्याचा विचार केला आणि डोक्यामध्ये जर सकारात्मक विचार ठेवले तर मग कशाला आपल्याला काय वाटणार आहे. त्यावर दुसरी लगेच म्हणाली की नाही, अगदी बरोबर आहे हिचं म्हणणं, हे मात्र खरंच खरं आहे. आणि मग हे सगळं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला त्रास होणारच नाही ना या गोष्टीचा. आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीचे सुद्धा काय प्रश्न आहेत, काय प्रॉब्लेम आहेत, म्हणून ते असे करतात हे समजलं तर आपल्याला त्याचा त्रास नाही होत. आणि ते समजून घेणाऱ्यांनी समजून घेतले तर मग कोणी त्यांना समजवण्याचा प्रश्नच नाही येत, नाही का. त्यावेळेला मला सगळ्यांनी विचारलं की मग तू नेमकं काय करतेस? मी सांगितलं की मी काहीच करत नाही, मी फक्त माझं काम करते आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करते. मला जर शक्य नाही झालं तर कामाला बाया काही कमी आहेत का? त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचं. आणि मग आपण आपल्याला हे दुखतंय ते दुखतंय म्हणत बसण्यापेक्षा सरळ सगळ्या गोष्टी त्यांच्यावर सोपवायच्या, त्यांना त्यांच्याकडनं करून घ्यायच्या. म्हणजे ज्या गोष्टी आपण करू शकत नाही ते त्यांना सांगायच्या. लगेच चौथी म्हणाली, अगं म्हणजे हा अर्थ काय ह्याला? आपल्याला म्हणजे आपण ज्या गोष्टी आपल्या सुनेला सांगून आपण करून घेऊ शकतो त्या कामवाल्या बायांकडनं करून घ्यायच्या. म्हणलं हो अर्थातच, का नाही करून घ्यायच्या? अगं पण असं कसं, सवळं असतं, मग त्या कामवाल्या बायका कशा असतात, कुठून आलेल्या असतात, मग त्यांच्याकडनं कसं करून घ्यायचं? मी म्हटलं काही हरकत नाही आहे, त्या कुठूनही आलेल्या असल्या, कशाही आलेल्या असल्या तरी त्या माणूसच आहेत ना, आणि त्या आपण त्यांना घरात त्या दिवशी काम करायला तर देतोच ना. मग तुम्ही करा सगळं झाडलोटापासून. तुम्हाला जर एवढं सोळं पाडायचं असेल तर झाडलोट करा, फरशा पुसा, भांडे घासा, धुणं धुवा, स्वयंपाक पण करा, सगळं करा. मग म्हणायचं नाही पाय दुखले, कमर दुखली, गुडघे दुखले, अजिबात तक्रार करायची नाही या गोष्टींची. मग मात्र सगळ्याजणी गप्प झाल्या बरं का. त्यांना पटलं हे म्हणणं. आणि खरीच गोष्ट आहे हो. मला एक सांगा, आपण जे गोष्टी सुनेला सांगणार ती सून करण्याकडनं अपेक्षा करणार, पण जर ती सून बाहेर काम करत असेल, नोकरी करत असेल तर तिला बाहेरची कामं असतात. पुन्हा घरी आल्यानंतर तिने आपली कामं करायची म्हणजे ती माणूस नाही का? तिचा विचार करायला नको आपण की ती दुसऱ्याची पोर आहे म्हणून आपण कसंही तिच्याशी वागायचं? आपणही आपली पोर कोणाला तरी दिलेली असतीच ना, याचा विचार आपण करायलाच पाहिजे. मग आणि म्हणून आणि सुनेला तुम्ही काम सांगता म्हणजे ती काय नोकर असते का तुमची? नाही, ती आपल्या घरची झालेली असते, हे मान्य आहे हो. पण तर तिच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घेतल्या पाहिजेत. शेवटी मोठं कोण आहे? आपण आहोत. तर या गोष्टी आपणच समजून घेतल्या पाहिजेत ना. तेव्हाच तर आपल्या घरातला जो आनंद आहे तो टिकून राहील. नाहीतर मग आनंद कसा टिकून राहणार सांगा बरं मला. आणि त्यामुळेच मी असा निर्णय घेतला की आपल्याला जेवढं शक्य तेवढं आपण करायचं आणि नाही शक्य होत तेवढं बाईकडनं करून घ्यायचं. मग त्यावेळेला मात्र सगळ्याजणी म्हणल्या की तुझं म्हणणं बरोबर आहे, पटतंय, पण अगं काय त्याचं, इतक्या वर्षाच्या रीती परंपरा पाळत आलेलो आहोत आणि करत आलेलो आहोत, सोवळं पाळत आलेले आहोत,
तर अशा वेळेला ना बाई ती बाई तिथे येऊन काम करेल ते की आम्हाला आवडतच नाही बाबा. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही करा सगळी कामं, पण तुमच्या सुनांना वेठीला नका धरू. तुमच्या सुनांना वेठीला धरायचं काहीच कारण नाही आहे. मग त्यामुळे पण तू असं का म्हणतेस? म्हटलं सांगते तुम्हाला त्याचं कारण काय आहे. मला एक सांगा, तुम्ही जर नोकरी करत्या असता आणि तुम्हाला जर तुमची सासू असंच म्हणाली असती की तू नोकरी कर किंवा करू नकोस, पण माझ्या घरात आता तू काम केलंच पाहिजेस, हे सगळं तू पाळलंच पाहिजेस. त्याच्यावर लगेच तिसरी तार ओढली बरं का. म्हणे हो मग म्हणजे काय आम्ही करतच होतो. म्हटलं हो तुम्ही करत होतात, पण तुम्ही नोकरी करत होतात का? नाही, फक्त घर सांभाळत होतात. नवरा, मुलं, सासू सासरा एवढंच सांभाळत होतात. आणि त्याही वेळेला तुम्हाला तुमच्या सासूची मदत होतच होती. काहीही नोकरी न करता कुठेतरी भाजी चिरून दे, निवडून दे, कापून दे, हे त्या करत होत्या की नाही, कणिक भिजवून दे, हे करत होत्या की नाही त्या. मग तुम्हाला तक्रार करायला जागा होती का? त्यावेळेला तुम्ही नोकरी करत नव्हतात ना. पण जर तुम्ही नोकरी करत असतात आणि तुम्हाला तुमच्या सासूने वेठील धरलं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं? सरळ सरळ आहे. सुनेच्या जागी जर आपण आहो किंवा असतो तर काय झालं असतं हा विचार करा की तुम्ही थोडासा, मग तुमच्या लक्षात येईल काय आहे. आम्ही विचार करू ग, पण आता सुनेनी गरज आहे काय काम करायची? म्हणलं हो बरोबर आहे. हा तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे की सुनेनी काम करण्याची गरज काय. अगदी बरोबर प्रश्न विचारलाय. परंतु मला एक सांग, सुनेनी काम करण्याची गरज काय हे म्हणण्यापेक्षा त्याची का गरज भासावी हा विचार कर ना. पूर्वीच्या काळी आपल्याला काम करण्याची गरज नव्हती. घरामध्ये नवरा होता, सासरा होता आणि सगळे जॉईंट फॅमिली होती, एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे सगळे एकत्र राहत होते. शेती असायची, शेतीचं धान्य एकत्र यायचं, ते सगळ्यांना वाटून दिलं जायचं. एकाच घरात राहत असल्यामुळे सगळे मिळून कामं करत होते. तिथे कुठेही तुझं माझं असा हा भाव नव्हता. आता हा भाव खूप वाढलाय. आता स्वतंत्र कुटुंब पद्धती सुरू झालेली आहे. मग अशा वेळेला ते त्यांचं त्यांचं कुटुंब सांभाळतात, आपण आपलं आपलं कुटुंब सांभाळतो. हे करत असताना त्यांना आपण म्हणायचं की तुम्ही इथे येऊनही काम करा. आता हे गरज का भासली हा तुझा मूळ प्रश्न आहे की नाही. मग ह्या प्रश्नाला उत्तर हे आहे की आता त्यांची मुलं ज्या शाळेत जातात ती सगळी मुलं इंग्लिश स्कूलमध्ये जातात. म्हणजे तिथल्या फीस खूप मोठ्या असतात. वर्षावर्षाच्या त्यांच्या फीस 5-5 लाख रुपये असतील. तर ह्या मुलांनी काय करायचं, पैसा कुठून आणायचा? आणि म्हणून आता एकट्याच्या पगारावर भागत नाही. म्हणूनच सुनेला सुद्धा नोकरी करावी लागते, काम करावं लागतं. आणि म्हणून ती सून नोकरीवर जाते. उलट या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की ती बाहेर जाऊन काहीतरी करते आहे, पैसे कमावते. एवढं करून ती घरातही पाहते, स्वतःच्या मुलांचाही अभ्यास घेते, स्वतःच्या मुलांकडेही लक्ष देते. आणि ती मुलंसुद्धा शाळेत नंबर 1 वरती आहेत. ह्या गोष्टीचा तर उलट अभिमान वाटायला पाहिजे. तर तुम्ही त्यांच्याबद्दल वेगळंच बोलता आहे. त्यावर मात्र सगळ्या जणी गप्प झाल्या. म्हणाले की नाही खरं आहे तुझं म्हणणं, अगदी बरोबर आहे. आम्हाला सुद्धा ना हे पट्टं ग, पण वळतच नाही, काय करायचं? म्हटलं मग वळवायला पाहिजे ना मनाला. मला एक गोष्ट सांगा, आपण सगळ्या गोष्टी आपल्या हातात आणून देईल अशी अपेक्षा का करायची? आणि मुळात म्हणजे आपण जर शेवटपर्यंत काम करत राहिलो तर आपली प्रकृती चांगली राहणार आहे ना, की त्यांची चांगली राहणार आहे? म्हणजे त्यांची चांगली राहीलच, कारण ते काम करतातच आहेत. पण त्यांना जर आपण थोडीफार मदत केली तर आपली काही प्रकृती खराब नाही होणार आहे, आपली प्रकृती चांगलीच राहणार आहे. किंवा आपण स्वतःचं काम स्वतः जर करत असेल तर चांगली गोष्ट आहे, ती करायलाच पाहिजे ते काम. कारण आपण जर स्वतः काम केलं नाही, स्वतःचं काम स्वतः नाही केलं, आणि सगळ्या गोष्टी, काही घरामध्ये असं दृश्य आहे बरं का, पण खरंच म्हणजे सासवांना अगदी त्यांना बेडवरतीच सगळं नेऊन दिलं जातं. सगळं चांगलं असतं, धडधाकट असतं. येऊन जाऊन काय थोडेफार गुडघे दुखत असतात किंवा पाय दुखत असतात, परंतु तरीसुद्धा त्यांना त्यांच्या सुना त्यांना अगदी बेडवरती सगळं नेऊन दिलं पाहिजे. अर्थात त्या सुना घरात असतील, पण मी म्हणते घरातच असतील सुना, नसतील कुठं नोकरी करत, तरी पण त्यांनी सगळं हातात का नेऊन द्यायचं? म्हणजे त्यांनी हातात नेऊन दिलं त्यांच्या खुशीनी तर गोष्ट वेगळी, पण त्यांना जबरदस्ती करायची हे बरोबर नाही. हां, तुम्हाला अगदीच बरं नाही आहे, तुम्ही अंथरुणाला खिळल्या आहात, मग त्या तुमच्यासाठी करता आहेत, मग ठीक आहे. किंवा करत नाही आहेत तरी पण मग ठीक आहे. मग तो राग येतो की बाबा आपल्याला आता बरं नाही आहे आणि ही जराही विचारत नाही आहे, तर मग तो राग येणं अगदी स्वाभाविक आहे. पण आता आपल्याला सगळं होत आहे, थोड्याफार कुरकुरी तर चालणारच ना. जसं जसं वय वाढणार तसं तर गुडघे दुखणार, पाय दुखणार, कमर दुखणार, सगळंच सुरू होतं. हे थोडंफार चालणारच. पण म्हणून आपण हातच नाही लावायचा कामाला किंवा नुसतंच बसून राहायचं हे उपयोगाचं नाही आहे. हे आपण काम करायलाच पाहिजे. दरवेळेला उठून तुम्ही त्या सुनेवरती नका ना बोज टाकू किंवा तिला दोष नका ना लावू.
काही वेळेला तिचं काय अडचण आहे हे तुम्ही समजून घ्या, किंवा तिची काय गरज आहे हे तुम्ही ओळखा. आणि तुम्ही जर तिला मदत केली तर ऑफकोर्स पुढे जाऊन ती तुम्हाला मदत करेल. तिला नक्कीच लक्षात येईल की आपली सासू आपल्याला मदत करते आहे. त्यामुळे नंतरच्या काळात जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा ती मदत करेलच ना. आणि त्यातून सुद्धा तिने मदत नाहीच केली तर तो तिचा स्वभाव असं समजायचं. आपण जबरदस्ती तर कोणाला करू नाही शकत ना. हे बघा, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण त्याला जबरदस्तीने पाणी नाही पाजता येतं का? नाही. त्यामुळे आपण अपेक्षा किती करायच्या आणि कशा करायच्या